हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर उन्हाळ्याची आपल्या सगळ्यांची तयारी चालू झाली असेल. माझी देखील तीच तयारी चालू आहे. तर मी आदल्या दिवशी आहे ना, माठ पूर्ण भरून ठेवला होता आणि पाणी इतकं मस्त थंड झालं होतं. तर ते पाणी वाया न घालवता मी इथे बाल्कनीमध्ये टाकते आणि बाल्कनीमध्ये इतकं छान वाटत होतं थंड. कारण आता इतकी गरमी इथे चालू झालेली आहे आणि इथे खूप जास्त गरमी असते, म्हणजे ह्युमिड क्लायमेट आहे. तर आम्ही घरामध्ये कधीच फ्रीजमधलं पाणी पित नाही. जर तुम्ही देखील पुण्यामधले असाल तर तुम्हाला माहिती असेल, पुण्यामध्ये आपल्या थंड वाटतं, फ्रीजच्या पाण्याची खरंच गरज नाही पडत. तर ती एक सवय लागलेली आहे. त्यामुळे इथे देखील मी बिलकुल पण फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही. एकदम कधीतरी लागलंच तर आईस क्यूब्स असतात तेच यूज करते, नाहीतर बिलकुल पण नाही. तर वापरायच्या आधी आहे ना, माठ आपला कुठे काही लीक होतो आहे का, सगळं काही चेक करून मग आता मी माठामध्ये पाणी भरून ठेवते. आणि सोबतच माझ्याकडे एक मातीचा जग आहे, तो देखील मी मागच्या वर्षीच घेतला होता. तो देखील चेक केला, तो देखील पाण्यामध्ये ठेवला. आणि ज्यावेळेस पण मी माठ विकत घेते ना, तेव्हा मी त्यासोबत त्याचं झाकण देखील घेते. कारण मग त्याच्यावरती ते स्टीलचं झाकण मला बिलकुल पण नाही आवडत. आणि ह्याचा जो तुम्ही नळ बघितलात ना, हा थोडासा वाकडा लावला आहे. तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. पण मेन काम जे आहे ना माठाचं, पाणी थंड होणे, ते हे खूप छान करतं. त्यामुळे मग मी यावर्षी देखील हाच माठ यूज करणार आहे. तर उन्हाळ्याची तयारी म्हणून ना, मी ॲमेझॉनवरून काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत, जे की आपल्याला दह्याचं भांडं लागतं. म्हणजे मी डेली फ्रेश असं दही लावते आणि सोबतच ताक देखील आम्हा सगळ्यांना खूप आवडतं. तर त्यासाठी मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या, तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सोबतच आहे ना, उन्हाळ्यामध्ये आम्ही जास्त फ्रूट्स प्रेफर करतो खाण्याचे. म्हणजे आत्ता हे जे सीझनल फ्रूट्स येतात, म्हणजे कलिंगड आहे, त्यानंतर केळी आहेत की ज्या आपल्याला खूप चांगल्या मिळतात. बाकीचे ॲपल वगैरे तर नेहमी म्हणजे 12 महिने असतात, तर ते तर घरामध्ये असतातच. पण ज्या गोष्टी नसतात 12 महिने, म्हणजे आंबे आणि आपले कलिंगड, तर आत्ता कलिंगडचा सीझन आहे, तर ते असतं घरामध्ये कॉन्स्टंटली. आणि आम्हा सगळ्यांना फ्रूट्स खायला खूप आवडतं. म्हणजे बाकीचे तर नाही, हेल्दी फ्रूट्स नाहीत, पण वॉटरमेलन तर नक्कीच आवडतं. तर हे माझं हँगिंगचं जे मनी प्लांट आहे ना, त्याच्यावरती बरीच धूळ जमा झालेली आहे आणि ती आहे ना थोडंसं हाईटला वरती आहे. त्याच्यामुळे सारखं आहे ना त्याला पाणी पण टाकणं होत नाही आहे आणि खूप जास्त वरती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ देखील तेवढीच जमा होती आहे. तर म्हटलं थोडंसं स्प्रे मारावा आणि धूळ काढावी. आणि आज 1 दिवसासाठी, म्हणजे 15 दिवसातून एकदा जे काही इंडोर प्लांट्स आहेत ना, ते सगळे बाहेर ठेवते. जे मोठं पण झाड आहे, जे माझ्या टीव्ही रूममध्ये असतं, ते देखील मी बाहेर ठेवलेलं आहे. तर असा एकच दिवस ठरवते आणि सगळी झाडं ना 1 दिवस बाहेर ठेवते. तर घर झाडायला आहे ना, म्हणजे हेल्पर येतेच, पण ती घराच्या बाहेरचं नाही झाडत. तर मी रांगोळी वगैरे काढलेली असते, ती माझं मीच झाडून मारून घेते. आणि हे सकाळचं रोजचं रुटीन झालेलं आहे. आणि माझं सगळं जेवण बनवून झालेलं आहे आणि आता मी भांडी जी आहेत ती डिशवॉशरला लावते. आणि जी काही भांडी डिशवॉशरला नाही निघत, ती हाताने पटकन घासून ठेवते आणि ते लगेच होऊन जातं. आणि डिशवॉशर आल्यापासून खरंच म्हणजे काम इतकं कमी झालं आहे आणि भांडी इतकी व्यवस्थित निघतात आणि स्वच्छ राहते किचन. कारण भांडी कसं हेल्परची वाट बघा, मग ती आल्यानंतर ते सगळं काम करणार, तोपर्यंत भांडी असेच राहतात. तर आत्ता ते एक माझं काम खूप कमी झालेलं आहे.
तर मला असं वाटत होतं की मी खूप दिवसांनी काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर ती जी एक्साइटमेंट आपलं पार्सल पूर्ण अनपॅक करायचं ते खूप दिवसांनी आलं होतं. तर हे जे काही प्रॉडक्ट्स मी ऑर्डर केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर काही नाही, समरसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच ऑर्डर केलेल्या आहेत. तर जसं की मी सांगितलं तुम्हाला, दह्यासाठी मला एक मडकं हवं होतं, म्हणजे भांडं हवं होतं. तर हे पूर्ण मातीचं भांडं आहे, पूर्ण सीझन करून आलेलं आहे. आणि हे बघा इतकं छान, 1 लिटर आहे कॅपॅसिटी. आणि मला 1 लिटरच हवं होतं. म्हणजे कसं आहे, 1 लिटर दही नाही लावत मी, कमी लावते. पण तरीही थोडंसं मोठं असेल तरी चांगलं, म्हणजे नंतर कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी देखील वापरू शकतो. त्यानंतर मातीचे हे मी 4 कुल्हड ऑर्डर केलेले आहेत. हे सेट ऑफ 4मध्ये मला मिळालेले आहेत. आणि याचे जर तुम्ही कलर बघितलेत ना, तर कलर कॉम्बिनेशन इतकं मस्त होतं. आणि हे जे कुल्हड आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण चहा पिऊ शकतो. पण आत्ता मी समरसाठी हे आपण ताकासाठी, लस्सीसाठी वापरू शकतो अशा पद्धतीचे घेतलेले आहेत. चहासाठी तर आपल्याकडे सेपरेट कप आहेतच, पण मला हे इतके आवडले, म्हणजे असं सर्व्ह करायला देखील इतकं छान वाटेल ताक वगैरे. किंवा आपण याच्यामध्ये चहा देखील म्हणजे बनवू शकतो, पिऊ शकतो. तर याचा जो कलर आहे ना, तो मला इतका आवडला, म्हणजे फ्रेश कलरमध्ये आहेत. हा जो कलर आहे ना, हा फक्त चुंबकमध्येच तुम्हाला कलर मिळेल. तर चुंबकची ना मला प्रिंट आणि त्याचं जे कलर फ्रेशनेस आहे ना, तो खूप आवडतो. तर याच्यावरची जर तुम्ही प्रिंट बघितलीत ना, 2 वेगळ्या कलरमध्ये 2 वेगळ्या प्रिंट्स आहेत. म्हणजे एक मोराची आणि दुसरी फ्लॉवरची अशी डिझाईन. आणि माझ्याकडे फ्लॉवरचे खूप जास्त व्हरायटी आहेत. तर हा जो जग आहे तो मी यावर्षी ताकासाठी वापरणार आहे. कारण ताक कसं आहे, याच्यामध्ये एकदम फ्रेश राहील आणि बाहेर जरी ठेवलं तरी थंड राहील. आणि फ्रीजमधलं जे ताक आहे ना, त्याचा थोडासा वास येतो. तर तो नको यायला म्हणून मी यावेळेस आहे ना, जगमध्येच ताक बनवणार आहे आणि त्याच्यामध्येच स्टोअर करणार आहे. तर ताकाला घुसळायला आहे ना, मी हे फ्रॉथर मेकर घेतलेलं आहे, कॉफी मेकर. काही नाही, उगाचच हवा, हे माझं चालत नाही आहे, थोडंसं वरती तुटलेलं आहे, स्पृहाने तोडलेलं आहे. तरी पण म्हटलं आत्ता वापरावं. तर मी इथे ताक बनवून घेते. तर ताकासाठी आहे ना, मी ताक मसाला वापरत नाही. मी धने, जिरे आणि बडीशोपची पूड बनवून ठेवलेली आहे. आणि बडीशोप पण मी भाजून घेतलेली आहे. तर ही जी पूड आहे ना, ती खूप छान लागते ताकामध्ये. एकदम बारीक करा, माझी एवढी बारीक नाही झाली आहे, पण तरीही टेस्टला खूप छान लागतं हे ताक. आणि थोडंसं आता मीठ ॲड करते. तर मी आता आहे ना, दही देखील लावून घेते. आणि दह्यासाठी मी नेहमी दूध आहे ना, थोडंसं कोमट करते, खूप गरम नाही आणि खूप थंड असं नाही. आणि हे जे दही आहे ते मी पूर्ण ज्या मडक्याला आहे ना, ते लावून घेते. असं पण केलं तरी चालतं, किंवा पण तुम्ही व्यवस्थित मिक्स जरी केलं ना, तरी देखील दही खूप छान बनतं. आणि याला मी ओव्हनमध्ये ठेवते. तर हे जे दह्यासाठी मटका आहेत ना, याच्यामध्ये बरेच रेंजमध्ये मटका आहेत. पण हा जो मटका आहे ना, मला थोडंसं असं मॅट फिनिशिंग हवं होतं. सो याची थोडीशी कॉस्ट जास्त होती, पण आवडलं म्हणून मग मी घेतलं. तसंच सेम कुल्हडचं पण झालेलं आहे. कारण मला आहे ना, चुंबकचे प्रॉडक्ट्स खरंच खूप आवडतात. माझ्याकडे चुंबकचे जार आहेत, त्यानंतर एक प्लांटर आहे, त्याचा देखील कलर खूप सुंदर आहे आणि युनिक कलर आहे. तर चुंबकचे जे कलर्स आहेत ना, ते खरंच इतके फ्रेश आहेत, खूप छान वाटतात. तर जेव्हा पण मी कोणती गोष्ट घेते ना, ती जर खूप आवडली तरच घेते, नाही तर मग ती जरी घेऊन ठेवली तर वापरायची इच्छा होत नाही. तर
तशामध्ये हे कुल्हड आहेत आणि मी चहासाठी देखील काही कप ऑर्डर केलेले आहेत, तर ते जेव्हा रिसीव होतील तेव्हा ती देखील व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. तर आजची व्हिडिओ कशी वाटली, माझी ॲमेझॉनची शॉपिंग आणि सगळं काही तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे स्पृहा आहे ना वॉटरमेलन खाते आणि तिला देखील ताक प्यायचं होतं, म्हणजे तिला असं वाटलं की मी चहा पिते आहे. तर तिने देखील नंतर टेस्ट केलं पण तिला काही ताक आवडलेलं नाही आहे. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.